नमस्कार, सत श्री अकाल जी। हिंद दी चादर श्री गुरु तेज बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमांतर्गत दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह आणि जानेवारी महिन्यामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। या तिन्ही कार्यक्रमासाठी कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत। श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नवे गुरु होते। त्यांचा जन्म अमृतसर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला। श्री गुरु तेग बहादूर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधामध्ये सातत्याने लढा दिला। म्हणूनच त्यांना हिंद दी चादर या नावाने गौरविले जात। श्री गुरु तेग बहादूर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात। त्यांच्या शहीदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचवावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने व राज्यस्तरीय समितीच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, चिखलगर, बंजारा, लबाना, मोहयाल आणि सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे। आपण सर्वांनी या शहीदी समागमाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणावा अशी मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो। गुरु तेग बहादूर शहीदी समागम कार्यक्रम तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी शीख समाजाचे समुदायाचे बांधव आमचे राहतात, हा शहीदी समागम कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो। एक वेगळेपण महाराष्ट्र राज्याचं हे जगामध्ये बघायला मिळेल अशा प्रकारचं काम राज्याने सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी स्कूल्स आहेत त्या ठिकाणी आपण सकाळी प्रभात फेरी आयोजित करणार आहोत, पथनाट्य घेणार आहोत, निबंध स्पर्धा आयोजित करणार आहोत, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणार आहोत। अशा माध्यमातून गुरु तेज बहादूर यांचे विचार सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार राज्य शासनाचा आहे। त्याचप्रमाणे राज्य सरकार गाव तांड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्युमेंटरीज, सतिंदर सिंग सरताज यांची गाणे, त्यांच्या सजावटीचा रथ अशा अनेक माध्यमातून तालुका पातळीपर्यंत आणि गाव तांड्यापर्यंत पोहोचण्याचा राज्य शासनाचा विचार आहे। या ठिकाणी शीख बांधव आमचे त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवतील अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद।